संतनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगावमधील वाटिका परिसरात 2 गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट होऊन मोठी आग लागल्याची घटना घडली आहे। सध्या आम्ही आहोत शेगाव येथील वाटिका चौकामध्ये। येथे नेहमीच ग्राहकांची आणि बाहेरून येणाऱ्या लोकांची जी गर्दी असते त्या जागेवर एक चौपाटी आणि या चौपाटीमध्ये आपण पाहू शकता की एक दुकानामध्ये आग लागण्याचा प्रकार घडलेला आहे। काही प्राथमिक माहितीनुसार असं ऐकण्यात आलं की काही सिलेंडर फुटले, काही माहितीनुसार असं ऐकण्यात आलं की गॅसचा सिलेंडर फुटला, तर काहींच्या बाबतीत असं म्हणण्यात आलं की शॉर्ट सर्किट। सत्यता काय आहे ही नंतरच पडताळणीनंतर लक्षात येईल, परंतु याच्यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की येथील जी दुकानं आहेत यांच्याकडे ड्रग्स अँड फूडची काही लायसन्स आहेत का, आणि जर का असतील तर इथे ग्राहकांच्या सुरक्षेकरता कोणती व्यवस्था आहे, आणि जर का नसतील तर कोणत्या अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली ही दुकाने चालत होती। या स्फोटांमुळे परिसरात काही काळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार वाटिका परिसरातील एका अनधिकृत खाद्य चौपाटीवर अचानक 2 सिलेंडरचा स्फोट झाला। स्फोटाचा आवाज इतका भीषण होता की आसपासच्या परिसरात खळबळ उडाली। आगीने रौद्र रूप धारण केल्यामुळे दुकानांचे आणि ठेल्यांचे मोठे नुकसान झाले। या घटनेमुळे शेगावातील अनधिकृत खाद्य व्यवसायांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। या परिसरात मोठ्या संख्येने अनधिकृत ठेले आणि खाद्य चौपाटी कार्यरत आहेत। धक्कादायक बाब म्हणजे यातील अनेक व्यावसायिकांकडे अन्न व औषध प्रशासनाचा परवाना तर सोडाच, पण साधी नगर परिषदेची परवानगी देखील नाही। प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे हे अनधिकृत व्यवसाय फोफावत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे। या घटनेत कोणीही जखमी झाले नसले तरी भविष्यात अशी मोठी दुर्घटना घडून जीवितहानी होऊ शकते अशी भीती व्यक्त केली जात आहे। त्यामुळे नगर परिषद आणि संबंधित प्रशासकीय यंत्रणेने तातडीने लक्ष देऊन अवैध खाऊ गल्ल्यांवर कारवाई करावी, सुरक्षेचे नियम न पाळणाऱ्या ठेल्यांवर निर्बंध घालावे, परवाना नसलेल्या खाद्य व्यवसायांची तपासणी करावी असे निर्देश देण्यात आले आहे। शहराच्या चारही कोपऱ्यातून सध्या प्रशासनाविरुद्ध रोष व्यक्त होत असून बड्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणी गांभीर्याने लक्ष घालून ठोस कारवाई करावी अशी मागणी शेगाव वासियांकडून केली जात आहे। महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, शेगाव।